आदेशानुसारच बोलले ना मी, पण माझ्या मनाचं नाही बोलले मी. तुम्ही माझ्या मनाचं बोलले का मी सुद्धा निर्णय घेतला. एक मिनिट, जिल्हाधिकारी मोठा का आयजीआर मोठा? त्यांना विचारा. जिल्ह्याचा जिल्हाधिकारी मोठा का आयजीआर मोठा? त्यांच्या दृष्टीने त्यांचे वरिष्ठ मोठे. आमच्या दृष्टीने बरोबर आहे. जिल्हाधिकारी मोठा आहे, परंतु पोलीस प्रोटेक्शन मध्ये कार्यालय स्थलांतर करणार आहात का? मला तर मी महिला असल्यामुळे मला असं वाटलं म्हणून मी बोलवलेलं. बाकी माझा दुसरा विषय नाहीये. कालांतरात म्हणजे हे कार्यालय स्थलांतर करायचे मला त्यांनी सांगितले तात्काळ स्थलांतर करा म्हणून. मला की फक्त स्थलांतर करा तात्काळ सांगितलं. तात्काळ शब्द परत आलं का? हा, आत्ता आलेले आपल्याकडे नाही. आम्ही नाही स्थलांतरित करून देणार मॅडम तुम्हाला कार्यालय. आमची स्पष्ट भूमिका, आम्ही नाही स्थलांतरित करून देणार. नारायणगावच्या वारुळवाडी येथील ग्रामस्थांना आज हे जीडीआरची परवानगी नाहीये. निबंधक ऍडिशनल जीडीआरची यांनी जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, पालकमंत्री यांच्या पत्राला केराची टोपली दाखवून आणि जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या झडपशाहीला बळी पडून सदर कार्यालय खाजगी बिल्डरच्या जागेत स्थलांतरित करण्याचा घाट घातलाय. इथे करोडो रुपयाची आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना माहीत आहे. याच्यामध्ये दुय्यम निबंधक असतील, आयजीआर असतील, डीडीआर असतील आणि लोकप्रतिनिधी सुद्धा असतील. आजही मी लोकप्रतिनिधीला सांगू इच्छितो आहे की आमदार साहेब, वारुळवाडीच्या ग्रामस्थांचा अंत पाहू नका. जे कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय आज वारुळवाडीत आहे, ग्रामपंचायतच्या सुसज्ज जागेतच जाऊ द्या. आज जर तुम्ही दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांना दडपशाहीने फोन करून तुम्ही सांगताय की शिफ्ट करा, प्रायव्हेट खाजगी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून आज पोलिसांना इथं बोलवण्यात आले. मी सेलर साहेबांना विनंती करतोय की साहेब, आपल्याला यांनी काही पत्रव्यवहार केला आहे का? तरी पत्र आम्हाला दाखवा की तुम्ही आज इथे सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहिला. तुमचा फौजफाटा घेऊन तुम्ही आम्हाला पत्र दाखवा की साहेब, आम्ही सदर जागा स्थलांतरित करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. त्याची प्रक्रिया अशी आहे, मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्यावं लागतं पोलीस प्रोटेक्शनसाठी. मग जिल्हाधिकारी एसपींना आदेश देतात पोलीस प्रोटेक्शन देण्याबाबत. जिल्हा लॉ अँड ऑर्डरमध्ये प्रोटेक्शन देणं हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या हेडचं काम आहे. तुम्ही प्रोटेक्शन, इथं काही अनुचित प्रकार घडला तर त्याचं संरक्षण करायचं काम पोलिसांचं 100% आहे. परंतु तुम्ही काही अनुचित प्रकार करत असाल तर ते दुरुस्ती करायचं किंवा अनुचित आहे किंवा नाही हे ठरवण्याचं काम कलेक्टरचं आहे. तुम्ही उद्या इथं एखादी गोष्ट 500च्या नोटांचे 4 बंडल घेताना जर पोलीस प्रोटेक्शन घेतलं उद्या, तर ते तसं न्यायपर होईल का? ते विधिनियमित होईल का? विधिनियमित होईल का? नाही होणार. किती रुपये घेतले जातात आज? सकाळपासून संध्याकाळपर्यंत 500चे बंडल 4-5 प्रत्येक कागदाला घेतले जातात. प्रत्येक कागदाला तुम्ही घेताना इथं जर पोलीस प्रोटेक्शन घेतलं तर ते विधिनियमित होईल का? नाही होणार. त्याचं का तुम्हाला न्याय बाबीसाठी विशिष्ट प्रणाली अवलंबूनच ते पोलीस प्रोटेक्शन ग्रँट करावं लागेल. आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना पोलिसांना देखील जिल्हाधिकाऱ्यांची चे पत्र असल्याशिवाय किंवा जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतल्याशिवाय इथं इंटरफेअर करता येणार नाही. आम्ही कुठले अनुचित प्रकार इथं होऊन देणार नाही. तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. एक महिला असल्याने तुमचा संपूर्ण आधार या ठिकाणी बसायचं. सरपंच भुजबळ साहेब, आता हे तर म्हणतात कार्यालय स्थलांतरित करायचं. तुम्ही उपोषण केलं होतं, उपोषणाला एक पत्र आलं, पत्राच्या तुम्ही ते अनुसरून तुम्ही उपोषण मागे घेतलंय. बरोबर. हे कार्यालय स्थलांतर करणं म्हणजे महसूल विभागाची दुटप्पी भूमिका आहे. तुमची काय भूमिका असणार? आमची भूमिका हीच आहे, ठाम भूमिका आहे. आम्ही हे कार्यालय इथून हलून देणार नाही. ग्रामस्थांचा या कार्यालय स्थलांतराला तीव्र विरोध आहे आणि आम्ही जो काही मार्ग आम्हाला अवलंबता येईल तो मार्ग आम्ही अवलंबून या ठिकाणी आम्ही हे कार्यालय थांबवणार आहोत. आजपासून उपोषण सुरू. विनंती आहे झालाय का पोलीस प्रोटेक्शन साठी?
पत्रव्यवहार झाला. शेलार साहेब दाखवतील ना पत्रव्यवहार आम्हाला की बाबा दुय्यम निबंधकांनी आम्हाला स्थलांतरित करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे, तो दाखवावा शेलार साहेबांनी. थोडी कामामध्ये पारदर्शकता आली तर चांगलं होईल. जुन्नर तालुक्याचा जो भ्रम झालेला आहे तो दूर होईल. जाऊ द्या ना पुढे. 4:30 वाजता हायकोर्टात ठेवलेले आज 15 मिनिटात चालून द्या मला. हालूनच देणार नाही आम्ही कार्यालय. 4 वाजता हायकोर्टात ठेवलेले आज प्रकरण 2 दावे प्रलंबित आहे डिस्ट्रिक्ट कोर्टात आहे. मी मॅडमला मग कागद सुद्धा हालून देणार नाही मॅडम इथून आम्ही. प्रलंबित आहे, दाव्याची स्टेटस को बदलतो. दावे ह्याच्यासाठीच आहे की स्थलांतर होऊ नये म्हणून. मी तुम्हाला विनंती करतो सर्वांना, तुम्ही कोर्टाचा अपमान करू नका. मॅडम, शासनाचा, महायुती शासनाचा, कोर्टाचा, नागरिकांचा, ग्रामस्थांचा अपमान करू नका. विषय हा तुम्हाला मी सांगतो. तुम्ही महिला आहात म्हणून आम्ही फार आदराने घेतोय, परंतु तुम्ही होणार नाहीये. बळाचा वापर करून दडपशाही करू नका मॅडम. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. नाही चलेगी. चलो बाहेर जा, बाहेर बोलूया. चला अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नाही चलेगी. नमस्ते वाणी साहेब, मागच्या वेळेस अधिकाऱ्यांनी आम्हाला जे पत्र दिलं होतं व उपोषण स्थगित करण्यासाठी सांगितलं होतं, आम्ही त्या पत्रावर विश्वास ठेवून आम्ही आमरण उपोषण स्थगित केलं, तर सोडलं नव्हतं. त्यावेळेस मी म्हटलं होतं का जर काही झाले तर याच्यात जर काही झालं तर आम्ही राघोजी भांगरे, राया ठाकरे यांचे बंडकरी आहोत, आम्ही बंड केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो का इथून जर एक जरी कागद हल्ला तरी आम्ही आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही. कारण शासकीय अधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं त्याच्यावर त्यांचं सही शिक्क्यासहित सर्व गोष्टी नमूद केलेल्या होत्या. मग मला एक विचारायचं आहे, जे अधिकारी आहेत त्यांच्या सहीला फारच किंमत नाही आहे का? या जुन्नर तालुक्यामध्ये चाललं आहे काय? जे आपण सर्वांनी निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहे, ते लोकप्रतिनिधी जर असेच वागायला लागल्यावर बाकीच्यांनी करायचं काय? माझा सरळ लोकनिधींना हा प्रश्न आहे का वारवाडीमध्ये एवढ्या सरकारी जागा असताना सुद्धा आम्ही वारंवार त्यांना म्हटलं होतं का तुम्ही कुठल्याही खाजगी बिल्डिंगमध्ये हे कार्यालय शिफ्ट करू नका. त्याच्याऐवजी आम्हाला वारवाडीमध्ये कुठल्याही शासकीय जागेत हे कार्यालय जर स्थलांतरित झालं तर आमची काहीच हरकत नाही. एवढं सांगून सुद्धा जर या जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी जर खाजगी बिल्डिंगमध्ये हे कार्यालय स्थलांतर करीत असतील तर याच्यात 100% आर्थिक देवाणघेवाण आणि त्यांचा मोठा फायदा असल्याशिवाय, हा आमचा सरळ आरोप आहे त्यांना, का याच्यात ही देवाणघेवाण असल्याशिवाय असं होऊ शकत नाही. स्थानिक प्रतिनिधी कोण म्हणजे तुम्ही आमदार शरद सोनवणेबद्दल बोलताय का? अहो पत्रात सरळ त्यांच्या नाम व निशाणासहित उल्लेख आलेला आहे का त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे की हे जे कार्यालय आहे ते कार्यालय खाजगी जागेत स्थलांतरित व्हावा म्हणून त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. सरळ तुम्ही ते पत्र जर बघितलं तर ऑलरेडी सगळ्यांना त्यांचं नाम उल्लेख स्पष्ट दिसतोय त्याच्यात. म्हणजे हे जे कार्यालय स्थलांतर करायचं आहे हे लोकांच्या सोयीसाठी नाही तर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करायचं असं तुम्हाला म्हणायचं? एवढं तर निश्चित उघड होत आहे पत्रावर ना, एवढं निश्चित उघड होत आहे. तुम्हाला जर कार्यालय साहेब स्थलांतरित करायचंय ना, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये करा ना. आम्ही आज शासकीय जागेत करा. मूळ मुद्दा तोच आहे ना. तुम्ही या संदर्भात आमदार शरद सोनवणेबद्दल चर्चा केली होती का किंवा काही विचार केली आम्ही फोन लावला होता पण त्यांनी काय 4 वेळा फोन केला नाही, फोन उचलला नाही त्यांनी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.